मित्रहो, व्याकरणावरील या सिरीजमध्ये आपण 12वी बोर्डच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आलेली व्याकरणाची वाक्य सोडविणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेमध्ये आलेली मॉडेल ऑक्झिलरीची वाक्य सोडविणार आहोत। चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात। मित्रहो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। मित्रो, ज्या व्याकरण घटकावर परीक्षेमध्ये एकापेक्षा जास्त वेळी वाक्य आलेली आहेत, या व्याकरण घटकावरील व्याकरणाची वाक्य आपण या सिरीजमध्ये सोडविणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण मॉडेल ऑक्झिलरीज वर 12वी बोर्डच्या परीक्षेमध्ये आलेली वाक्य सोडविणार आहोत। मित्रो, हा व्हिडिओ पाहणे झाल्यानंतर शासनाने पुरवलेल्या व्याकरणावरील क्वेश्चन बँक मधील वाक्य सोडविलेले हे 2 व्हिडिओज अवश्य पहा। यासोबतच टेन्सेस वर बोर्डच्या परीक्षेमध्ये आलेली वाक्य सोडविलेला हा व्हिडिओ देखील पहा आणि मॉडेल ऑक्झिलरीज वरील हे 3 व्हिडिओज देखील पहा, कारण मॉडेल ऑक्झिलरीज वर केवळ या 3 व्हिडिओमधील वाक्य जास्त प्रमाणामध्ये आलेली आहेत आणि मॉडेल ऑक्झिलरीज वरील इतर व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरील प्लेलिस्ट मॉडेल ऑक्झिलरीज नावाची प्लेलिस्ट, या प्लेलिस्टमधून निवडून तुम्हाला पाहिजे ते व्हिडिओज तुम्ही पाहू शकता। चला तर मग मॉडेल ऑक्झिलरीज वरील पहिलं वाक्य आपण सोडूया। आय कॅन टीच 4 लँग्वेजेस इन्क्लुडिंग फ्रेंच। जुलै 2024 ला आलेलं वाक्य आहे हे। सिलेक्ट द सेंटेन्स विच युजेस अ मॉडेल ऑक्झिलरी शोइंग कंपल्शन। कंपल्शन म्हणजे बंधन, ज्या मॉडेल ऑक्झिलरीचा बंधन असा अर्थ आहे, असं मॉडेल ऑक्झिलरी आपल्याला या वाक्यामध्ये वापरायचं आहे आणि साहजिकच मित्रहो, आपल्याला त्यासाठी या वाक्यामध्ये जे अगोदर मॉडेल ऑक्झिलरी आलेलं आहे, या ठिकाणी कॅन आलेलं आहे, ते मॉडेल ऑक्झिलरी काढून टाकावं लागेल आणि त्याच्या बदल्यात आपल्याला कंपल्शन असा अर्थ असलेलं मॉडेल ऑक्झिलरी वापरावं लागेल। तर कंपल्शन कोणत्या मॉडेल ऑक्झिलरीचा अर्थ आहे? मस्ट या मॉडेल ऑक्झिलरीचा अर्थ आहे कंपल्शन, म्हणजे कॅन काढून आपल्याला मस्ट वापरावं लागेल। बाकी वाक्य जशाचं तसं येईल। म्हणजे आपलं वाक्य कसं होईल? आय मस्ट टीच 4 लँग्वेजेस इन्क्लुडिंग फ्रेंच। पहा कोणत्या वाक्यामध्ये मस्ट आहे, इथे शूड आहे, म्हणजे हे आपलं वाक्य नाही। इथं मे आहे, याचा पॉसिबिलिटी अर्थ होतो, शूडचा ॲडवाइस होतो। पहा या ठिकाणी मस्ट आहे। आय मस्ट टीच 4 लँग्वेजेस इन्क्लुडिंग फ्रेंच, म्हणजे हेच आपलं उत्तर असलं पाहिजे। या ठिकाणी विल आलेला आहे, विलचा अर्थ सर्टनिटी वगैरे होतो, म्हणजे आपलं उत्तर कोणतं आहे? सी, आय मस्ट टीच 4 लँग्वेजेस इन्क्लुडिंग फ्रेंच, असं हे आपलं उत्तर आहे। मित्रो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सर्वच्या सर्व वाक्य आपण अशाच अगदी सोप्या पद्धतीने समजून घेतलेली आहेत। शिवाय या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा 1 मार्क पक्का होणार आहे, कारण या ठिकाणी जे मॉडेल ऑक्झिलरीज आपण घेतलेले आहेत ते तर परीक्षेला आलेलेच आहेत आणि असेच मॉडेल ऑक्झिलरीज परीक्षेला येणार आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला आता वळूया दुसऱ्या वाक्याकडे। या ठिकाणी वाक्य घेतलेलं आहे, आपण वाक्य वाचूया। वी कॅन ॲक्सेप्ट आवर लाईफ ग्रेसफुली रीराईट युजिंग अ मॉडेल ऑक्झिलरी शोइंग कंपल्शन। आपल्याला कंपल्शन ज्या मॉडेल ऑक्झिलरीचा अर्थ आहे ते मॉडेल ऑक्झिलरी वापरायचं आहे। मित्रो, अगोदरच्याच वाक्यामध्ये आपण कंपल्शनसाठी मॉडेल ऑक्झिलरी वापरून वाक्य पुन्हा लिहिलेलं आहे आणि अशाच पद्धतीने त्या ठिकाणी देखील कॅनच आलेलं होतं, म्हणजे आपल्याला कॅन काढून टाकावं लागेल। आणि कंपल्शन कोणत्या मॉडेल ऑक्झिलरीचा अर्थ आहे? मस्टचा अर्थ आहे कंपल्शन, तर आपल्याला मस्ट वापरावं लागेल। म्हणजे आपलं वाक्य कसं होईल? वी मस्ट ॲक्सेप्ट आवर लाईफ ग्रेसफुली। पहा या ठिकाणी आपण वाक्य घेतलेलं आहे, वी मस्ट ॲक्सेप्ट आवर लाईफ ग्रेसफुली। या ठिकाणी मस्ट वापरून बाकी वाक्य जशाच्या तसं आपण घेतलेलं आहे। चला पुढील प्रश्नाकडे वळूयात। यू कॅन गेन द नेसेसरी नॉलेज अँड अंडरस्टँडिंग, चूज द ऑप्शन दॅट शोज द करेक्ट यूज ऑफ एबल टू। मित्रो, एबल टू वापरून आपल्याला वाक्य पुन्हा लिहायचं आहे। खाली पर्याय दिलेले आहेत साहजिकच। तर कॅनचा अर्थ होतो एबल टू, मग आपल्याला काय करावं लागेल?
हे कॅन काढून टाकावं लागेल आणि याच्या बदल्यात आपल्याला एबल टू वापरावं लागेल. मित्रो, कॅनचा अर्थ ॲम किंवा इज किंवा आर एबल टू असा होतो. मग आपल्याला आपल्या कर्त्यानुसार ॲम वापरायचं, इज वापरायचं की आर वापरायचं हे ठरवावं लागेल. यू नंतर आपल्याला आर वापरावं लागेल. यू आर एबल टू गेन द नेसेसरी नॉलेज अँड अंडरस्टँडिंग. कोणत्या वाक्यात आहे यू आर? पहा या ठिकाणी शूड आहे, म्हणजे हे आपलं उत्तर नाही. आर एबल टू या ठिकाणी आलेलं आहे आणि बाकी वाक्य जशाच्या तसं आलेलं आहे, म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. या ठिकाणी पहा यू वूड आलेलं आहे कारण आपल्याला ॲम एबल टू वापरायचे किंवा इज किंवा आर एबल टू वापरायचं आहे. आर एबल टू इथे वापरलेलं आहे कर्त्यानुसार. मग आपलं वाक्य बरोबर आहे बी. चला तर मग पुढील प्रश्न वाचूयात. आय वुड कम बॅक टू माय अपार्टमेंट इन न्यूयॉर्क. चूज द करेक्ट ऑप्शन दॅट युजेस युज्ड टू. ज्या वाक्यामध्ये युज्ड टू वापरलेलं आहे ते वाक्य आपलं उत्तर होईल. मग मित्रो, युज्ड टू आपल्याला वापरायचं आहे वूडच्या बदल्यात. वूड काढून टाकावं लागेल आणि युज्ड टू आपल्याला वापरावं लागेल. मग आपलं वाक्य कसं होईल? आय युज्ड टू कम बॅक टू माय अपार्टमेंट इन न्यूयॉर्क. कुठे आहे युज्ड टू? पहा या ठिकाणी यूज टू आहे, म्हणजे हे वाक्य चूक आहे. आपल्याला युज्ड ईडी इथं टी आलेला आहे. युज्ड आणि टू पाहिजे. आय हॅव युज्ड इथं विनाकारण हॅव वापरलेलं आहे, म्हणजे हे सुद्धा वाक्य चूक आहे. आय युज्ड टू कम, फक्त वूड काढायचंय आणि युज्ड टू वापरायचं, बाकी वाक्यामध्ये काहीच बदल होत नाही, म्हणून हेच आपलं उत्तर आहे. या ठिकाणी हॅड युज्ड टू वापरलेलं आहे म्हणून हे सुद्धा चूक आहे. सी आपलं उत्तर आहे. चला पुढील प्रश्न सोडूयात. ही लाफ्ड अलाउड ऑन हिअरिंग of the problem. Choose the correct change in the given options if would is used in the above sentence. would आपल्याला वापरलेलं वाक्य निवडायचं आहे आणि मग would वापरायचं म्हणजे काय काढावं लागेल? इथं तर मॉडेल ऑक्झिलरी नाही, मग आपल्याला या ठिकाणी काय काढावं लागेल? या ठिकाणी आपल्याला फक्त या वाक्यामधील ईडी काढावं लागेल कारण ते ईडी या would मध्ये येईल. मग ईडी काढून हे काळविरहित क्रियापद या ठिकाणी येईल, म्हणजे आपल्याला या ठिकाणी वूड वापरावं लागेल. ही वुड लाफ अलाउड. मित्रो लक्षात ठेवा, मॉडेल ऑक्झिलरी जर अगोदर आलं तर नंतरचं क्रियापद हे काळविरहित असतं. ही वुड लाफ अलाउड ऑन हिअरिंग ऑफ द प्रॉब्लेम असं आपलं उत्तर होईल. कोणत्या वाक्यात पहा आहे या ठिकाणी ही वुड लाफ्ड आलंय. वुड लाफ्ड आल्यामुळे हे चूक आहे कारण ईडी नसलेलं क्रियापद आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल. वूड हॅव लाफ्ड आलंय, विनाकारण हॅव आणि लाफ्ड वापरलेलं आहे. वूड लाफ या ठिकाणी पहा वूड आणि काळविरहित क्रियापद आलेलं आहे, म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. मग या ठिकाणी वूड बी लाफ्ड आलेलं आहे, विनाकारण वेगळा टेन्स वापरलेला आहे. सी आपलं उत्तर आहे कारण भूतकाळाच्या बदल्यात देखील वूड वापरतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. चला पुढील वाक्य सोडूयात आपण. नीरज चोप्रा मे नॉट पार्टिसिपेट इन द वर्ल्ड चॅम्पियनशिप ड्यू टू अँकल इंजरी असं हे वाक्य आहे. चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस विच युजेस अ मोर डेफिनेट मॉडेल ऑक्झिलरी. मोर डेफिनेट ज्या मॉडेल ऑक्झिलरीचा अर्थ आहे ते मॉडेल ऑक्झिलरी आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. मित्रो मोर डेफिनेट कशाचा अर्थ आहे? मोर डेफिनेट आहे विलचा अर्थ. विल म्हणजे मोर डेफिनेट किंवा सर्टन असा अर्थ आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? अगोदरचं मॉडेल ऑक्झिलरी काढावं लागेल. हे मे काढावं लागेल कारण मेचा अर्थ पॉसिबिलिटी असा आहे. लेस डेफिनेट असं त्याचा अर्थ होतो पॉसिबिलिटी. मग हे काढून मोर डेफिनेट वालं विल आपल्याला टाकावं लागेल. बाकी वाक्यामध्ये काहीच बदल होणार नाही. मग नीरज चोप्रा विल ज्या वाक्यात येईल आणि त्यानंतर नॉट ज्या वाक्यात येईल ते आपलं उत्तर. विल नॉट पहा या ठिकाणी विल नॉट आलेलं आहे. पार्टिसिपेट इन द वर्ल्ड चॅम्पियनशिप ड्यू टू अँकल इंजरी म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. पुढचे वाक्य पाहूयात आपण. शूड आलेलं आहे या ठिकाणी. शूड नॉट, शूडचा अर्थ ॲडवाइस आहे. माइट नॉट आलेला आहे, याचा लेस पॉसिबिलिटी आहे. कॅन नॉट आलेला आहे, अबिलिटी असा अर्थ आहे. आपल्याला पाहिजे
मोर डेफिनेट असा अर्थ असलेलं विल, म्हणून बी हे आपलं उत्तर आहे. चला पुढील प्रश्न सोडूयात. दिस मे मेक इट डिफिकल्ट टू डील विथ एनी कॉम्प्लिकेशन. आयडेंटिफाय द रिप्लेस्ड व्हर्शन ऑफ द स्टेटमेंट युजिंग द ऑक्झिलरी ऑफ सर्टनिटी. आपल्याला सर्टनिटी म्हणजे निश्चितता असा अर्थ असलेला मॉडल ऑक्झिलरी वापरायचा आहे. सर्टनिटी अँड डेफिनेटनेस, निश्चितता. तर कशाचा अर्थ आहे सर्टनिटी आणि निश्चितता? विल. विल म्हणजे डेफिनेटनेस आणि सर्टनिटी. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणचं मॉडल ऑक्झिलरी कोणतं मॉडल आलं इथे? मे आलंय, तर हे मे काढून टाकावं लागेल आणि त्या बदल्यात विल वापरून वाक्य जशाच्या तसं आपल्याला लिहायचं आहे. पहा मग धिस विल ज्या वाक्यात आहे इथे कॅन आलंय, हे वाक्य नाही पाहिजे. माईट आलंय, हे पण नाही पाहिजे. या ठिकाणी विल मेक आलेलं आहे, म्हणजे हे आपलं उत्तर आहे. दिस हॅव मेड आलेलं आहे, हे पण उत्तर नाही आपलं. तर दिस विल मेक इट डिफिकल्ट टू डील विथ एनी कॉम्प्लिकेशन, हे आपलं उत्तर आहे. चला पुढील प्रश्न सोडूयात. इट इज नॉट नेसेसरी फॉर यू टू वेट एनी लॉंगर. दिस ऑल्सो मीन्स. पहा या वाक्यामध्ये नॉट नेसेसरी असा अर्थ आलेला आहे आणि याच अर्थाचं मॉडल ऑक्झिलरी आपल्याला वापरायचं आहे. दिस ऑल्सो मीन्स यू डॅश डॅश नॉट वेट एनी लॉंगर. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट मॉडल ऑक्झिलरी. करेक्ट मॉडल ऑक्झिलरी म्हटलेलं आहे, म्हणजे याच अर्थाचं मॉडल ऑक्झिलरी आपल्याला वापरायचं आहे. मित्रो या ठिकाणी नॉट आहे, ते नॉट या ठिकाणी घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला फक्त मॉडल ऑक्झिलरी वापरावं लागेल ज्याचा अर्थ नेसेसरी असा आहे. तर नेसेसरी कशाचा अर्थ आहे? नीड या मॉडल ऑक्झिलरीचा अर्थ आहे नेसेसरी. म्हणजे आपलं वाक्य कसं होईल? दिस ऑल्सो मीन्स यू नीड नॉट वेट एनी लॉंगर. या ठिकाणी नीड ठेवून आपल्याला वाक्य लिहायचं आहे. चला मित्रो, आता आपण आपल्या या संपूर्ण वाक्यांमध्ये जे मॉडल ऑक्झिलरीज आपण वापरलेले आहेत त्यांचे अर्थ समजून घेऊयात. पहा मित्रो, विलचा अर्थ आहे सर्टनिटी आणि डेफिनेटनेस, निश्चितता. तर यूज टू हा कशाचा अर्थ आहे? वूडचा. भूतकालीन सवय असा त्याचा अर्थ होतो, म्हणजे मी करायचो, जायचो असं आपण म्हणतो. भूतकाळात जे कामं आपण करायचो त्यासाठी करायचो, जायचो आपण वापरतो. मस्टचा अर्थ आहे कंपल्शन. कंपल्शन, ऑब्लिगेशन दोन्ही अर्थाचा अर्थ होतो बंधन. मस्टचा अर्थ आहे बंधन. आणि मित्रो मस्टचा हॅव टू असा देखील अर्थ आहे, म्हणजे कधी कधी वाक्यामध्ये हॅव टू येईल, त्या बदल्यात आपल्याला मस्ट वापरावं लागू शकतं. पहा कॅनचा अर्थ आहे ॲम, इज, आर, एबल टू. मग कर्त्यानुसार ॲम वापरायचं का इज वापरायचं का आर वापरायचं हे आपण ठरवायचं आहे. आय आलेलं असेल तर ॲम वापरायचं, थर्ड पर्सन सिंग्युलर करता आलेलं असेल तर इज वापरायचं आणि प्लुरल करता आलेलं असेल तर आर वापरायचं. शक्य असणे असा देखील कॅनचा अर्थ आहे. नीडचा अर्थ आहे नेसेसिटी, गरज. बहुतेक नीड हे निगेटिव्हमध्येच जास्त प्रमाणामध्ये येतं. नीड नॉट, गरज नसणे या अर्थाने ते जास्त येतं. या ठिकाणी गरज असणे असं आपण घेतलेलं आहे. चला आता आपण मागील परीक्षांमध्ये जी वाक्य आलेली आहेत ती वाक्य पाहूयात. ही वाक्य तुम्हाला सोडवायची आहेत. पहा, अ सिटी मस्ट प्रोव्हाइड इक्विटी. या ठिकाणी मस्ट आलेलं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे? अबिलिटी अर्थ असलेलं मॉडल ऑक्झिलरी वापरायचं आहे. आत्ताच आपण मॉडल ऑक्झिलरीचे अर्थ पाहिलेले आहेत. दिस स्टेट ऑफ महाराष्ट्र विल वर्क फॉर द बेटरमेंट ऑफ कॉमन पीपल ऑफ महाराष्ट्र. काय करायचं याचं? रीराईट द सेंटेन्स युजिंग अ मॉडल ऑक्झिलरी शोईंग ऑब्लिगेशन. ऑब्लिगेशन अर्थ असलेलं मॉडल ऑक्झिलरी आपल्याला वापरून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. आपण अशी वाक्य सोडविलेली आहेत. पुन्हा व्हिडिओ पाहून तुम्ही हे वाक्य सोडू शकता किंवा मागे जाऊन तुम्ही अबिलिटी कोणत्या मॉडल ऑक्झिलरीचा अर्थ आहे पाहू शकता. अँड ॲबनॉर्मल इल कुड स्विम एक्सिडिंगली वेल. या ठिकाणी कुड आलेला आहे. आतापर्यंत आपण कुड घेतलं नाही, परंतु मित्र हो सूचनेवरून याचा अर्थ देखील आपल्याला कळेल. रीराईट द सेंटेन्स युजिंग एबल टू, म्हणजे कुडचा अर्थ सुद्धा एबल टू आहे, परंतु हे भूतकाळात असल्यामुळे वाज वेअर एबल टू
असा कुठचा अर्थ निघतो। म्हणून या ठिकाणी ॲन ॲबनॉर्मल इल या कर्त्यानुसार वाज वापरायचं की वेअर वापरायचं तुम्ही ठरवायचं आहे। सिंग्युलर करता असेल तर वाज एबल टू वापरावं लागेल, प्लुरल असेल तर वेअर एबल टू। पुढचं वाक्य पहा, अँड दिस सॉन्ग वुड बी हर्ड ओनली इन मार्च अँड एप्रिल, रिराईट युजिंग युज्ड टू। युज्ड टू आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे आणि वाक्यात काय आलेलं आहे, वूड आलेलं आहे। साहजिकच वूड काढायचं आणि त्या ठिकाणी युज्ड टू वापरायचं। अ चाइल्ड स्पेंड्स अ मेजर पोर्शन ऑफ हिज लाईफ इन टेकिंग फॉर्मल एज्युकेशन, रीराईट युजिंग अ मॉडल ऑक्झिलरी शोईंग ऑब्लिगेशन। पुन्हा एकदा ऑब्लिगेशन हा अर्थ असलेलं मॉडल ऑक्झिलरी आपल्याला वापरायचं आहे। आपण 2-3 वाक्य सोडवलेले आहेत या अर्थासाठी। पण या ठिकाणी मित्र पहा, फक्त क्रियापद आलेलं आहे। अशा वेळी काय करावं लागेल आपल्याला मित्रो, अशा वेळी आपल्याला पहिले तर या क्रियापदाचा टेन्स काढून टाकावा लागेल। या ठिकाणी जे स्पेंड्स आले ना हे यस निघून जाईल आणि मुख्य क्रियापदाच्या अगोदर हेल्पिंग व्हर्ब येतं हे तुम्हाला माहित आहे, म्हणजे आपलं मॉडल ऑक्झिलरी इथे येईल। अ चाइल्ड या ठिकाणी मॉडल ऑक्झिलरी, मी मुद्दाम मॉडल ऑक्झिलरी सांगत नाही तुम्हाला। अ चाइल्ड या ठिकाणी मॉडल ऑक्झिलरी आणि त्यानंतर स्पेंड्स नाही, फक्त स्पेंड अ मेजर पोर्शन, कारण मॉडल ऑक्झिलरी नंतर काळविरहित क्रियापद येत असतं। आता ही वाक्य तुम्ही सोडवा आणि या वाक्यांची उत्तरे या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा। आणि ही वाक्य तुमची बरोबर आलीत की नाही हे तुम्हाला कसं कळेल, तर मित्रो या व्हिडिओच्या अबाउट सेक्शनमध्ये म्हणजेच व्हिडिओचं जे डिस्क्रिप्शन असतं त्या सेक्शनमध्ये 12वी साठीच्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून त्या ग्रुपला जॉईन व्हा आणि 12वीचा संपूर्ण अभ्यास घर बसल्या मिळवा। मित्रो अगदी घरी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला 12वीचं संपूर्ण स्टडी मटेरियल मिळणार आहे। त्यामध्ये व्हिडिओज मिळतील, त्याचबरोबर अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजची उत्तरे PDF रूपामध्ये मिळतील आणि जे जे तुम्हाला इंग्रजीमध्ये जास्तीत जास्त मार्क घेण्यासाठी गरजेचं आहे ते सर्व अगदी स्टँडर्ड लँग्वेजमध्ये, कोणतीही चूक तुम्हाला या स्टडी मटेरियलमध्ये आढळणार नाही। आणि अशा प्रकारे लिंक जॉईन करा आणि अगदी मोफत इंग्रजीचा अभ्यास करा। आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबा, त्यामुळे चॅनलवर यानंतर येणाऱ्या व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वप्रथम मिळेल। आणि मित्रो बोर्डच्या परीक्षेला आलेली वाक्य सोडलेली ही 2 व्हिडिओज अवश्य पहा। भेटूया असेच बोर्डच्या परीक्षेमध्ये आलेली वाक्य सोडविलेल्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हॅव अ गुड डे। थँक्यू।